रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. पालकमंत्री पदाची धुरा हाती घेताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले असून निर्णयांचा धडाका सुरू केलाय. अजित पवार हे बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय बैठकीसोबत अजित पवारांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नसल्याचा इशाराही दिला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्यानं धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील बेकायदेशीर कामासह कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला. बीडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार यांनी मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. बीडमध्ये अजितदादांनी पालकमंत्री पदाची धुरा हातात घेताच जिल्ह्यातील छोट्या मोठ्या नेत्यांनाही धक्के देण्यास सुरुवात केली आहे. विविध पक्षातील माजी आमदार पदाधिकाऱ्यांना अजित पवारांनी धक्का दिलाय. बीड जिल्ह्यातील 338 जणांचे शस्त्र परवाने अजित पवारांनी रद्द केलेत. माजी आमदार व जिल्ह्यातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि राजकीय नेते यांचे देखील शस्त्र परवाने रद्द करण्यात आलेत. यात गुन्हा दाखल असल्याचं कारण देण्यात आलंय. शस्त्र घेऊन दहशत निर्माण करणाऱ्याला चाप बसावा यासाठी ही मोठी कारवाई समजली जाते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचेही शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील शस्त्र परवाने चर्चेत आले होते. बीडमधील काही कुख्यातांचे बंदुकीसह रील्स व्हायरल झाले होते. त्याशिवाय त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे दाखल झालेत. अशांना देखील शस्त्र परवाने देण्यात आले होते. त्यावरूनही प्रशासनावर टीका झाली होती. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.